अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याप्रकरणी अनंत निकम विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाच्या निकालाची सत्य माहिती लपवून बनावट प्रेस नोट आणि व्हिडिओद्वारे खोटी माहिती पसरवून श्री मंगळग्रह मंदिर व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांची बदनामी केल्याप्रकरणी अनंत निकम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली। सदर घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्याने सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटना, मंदिर कर्मचारी आणि व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने एकत्र येत प्रशासनाकडे शेकडो सह्यांचे स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल केले आहेत। आंदोलनाचा इशारा देत आंदोलकांनी निकमवर तडीपारीसह कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान धर्मादाय आयुक्त जळगाव यांनी जून 2026 महिन्यात जो निकाल दिला आहे तो निकाल केवळ आपण सोशल मीडियाच्या माध्यमावर वाचला असून त्यातून कोणाचीही बदनामी केलेली नाही, वाचन करणे हा गुन्हा नाही, असे अनंत निकम यांनी अमळनेर 7 न्यूजला बोलताना सांगितले। अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे 15व्या वित्त आयोगातून बसवण्यात आलेल्या सौर दिव्याच्या कामात अपहार झाल्याची तक्रार उपसरपंच जयेश मग्न कोळी यांनी केला आहे। अमळगाव ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेत 1,32,000 रुपयांचा आणि 1,50,000 रुपयांचा सौर दिवे बसवल्याचे नमूद असून त्याचे बिल देखील अदा करण्यात आले आहे। याबाबत खुद्द उपसरपंच जयेश कोळी यांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता तेथे सौर दिवे आढळले नाहीत। त्यांनी मुख्याध्यापकांकडून लेखी मागितले असता मुख्याध्यापकांनी 15व्या वित्त आयोगाचे काम झालेले नसल्याचे लेखी पत्र दिल्याने जयेश कोळी यांनी गटविकास अधिकारी NR पाटील यांच्याकडे तक्रार केली होती। त्याची चौकशी विस्तार अधिकारी SS कठळे यांनी करून संबंधितांचे जबाब घेऊन अहवाल सादर केला आहे। अपहार झाला नसून दिव्यांचे ठिकाण बदलले आहे, त्यामुळे आरोप चुकीचा असल्याचे ग्रामसेवक मनोज दहिवतकर यांनी सांगितले। अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल पथक व पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत 17.5 लाखाचे एक डंपर, एक ट्रॅक्टर आणि मुरुम व वाळू असा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत। तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या आदेशाने वहिवाटीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेलेल्या ग्राम महसूल अधिकारी योगेश बैसाने मंडळाधिकारी संजय चव्हाण, कोतवाल दत्तात्रय बोरसे यांना दिनांक 1 रोजी दुपारी 12:30 वाजता शिरूर ते लोंढवे रस्त्यावर एक मुरुमने भरलेला डंपर क्रमांक MH47E 3305 क्रमांक येताना दिसला। पथकाने त्यांना अडवले असता चालक रामलाल बाबूलाल भिल वय वर्षे 40 राहणार लोंढवे याने परवाना नसल्याचे सांगितले। मालकाचे नाव योगेश गुलाबराव नेरकर राहणार कन्हेरे असे सांगितले। त्यानंतर त्या ठिकाणी मालक योगेश नेरकर आला। त्याने चालकाला मुरुम रस्त्यावर खाली करायला लावला आणि तो निघून गेला। तहसीलदारांनी याबाबत 13 रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 लाख रुपयांचे डंपर, 59,000 रुपयांचा 5 ब्रास मुरुम जप्त करण्यात आला आहे। तर तालुक्यातील मठगव्हाण शिवारात मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, ग्राम महसूल अधिकारी अनिल पवार, DYSP कार्यालयातील पोलीस गणेश पाटील, हितेश बेहेरे, विनोद पाटील यांना नदीपात्रातून ट्रॅक्टर क्रमांक MH19AN 4410 येताना दिसले। पथकाने त्याला अडवले असता ट्रॅक्टर चालक व मालक ज्ञानेश्वर भीमराव पवार यांनी वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले। पथकाने 7 लाख रुपयांचे ट्रॅक्टर व 1 ब्रास वाळू जप्त करून गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत। मारवड पोलिसांनी अंतुर्ली ते रंजाने शिवारात परवान्याशिवाय अवैध मुरुम वाहतूक करणारे डंपर पकडून 6,06,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी चालक अंकुश सोनवणे व नामदेव सोनवणे राहणार खापरखेडा यांना अटक करण्यात आली असून मालक शरद पाटील राहणार तासखेडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1 जुलै रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अमळनेरच्या प्रति पंढरपूर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे छत, खांब व शेड जळून खाक झाले होते। मात्र आषाढी एकादशीपूर्वी सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी
निस्वार्थी भावनेने एकत्र येत मंदिराची पूर्ण डागडुजी केली आहे. हबप प्रसाद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद माऊली ग्रुप व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरातील 4 ट्रॅक्टर कोळसा व गाळ बाहेर काढला. संपूर्ण मंदिर धुवून रंगरंगोटी, तात्पुरते शेड आणि नवीन इलेक्ट्रिक फिटिंग करून मंदिर पूर्ववत सुशोभित केले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अन्यायकारक बस भाडेवाढी विरोधात सोमवारी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी सांगितले की महामंडळाने 1.25 वर्षात 25% पेक्षा जास्त भाडेवाढ करून प्रवाशांवर अन्याय केला आहे. 24 जानेवारी 2025 ची 14.95% भाडेवाढ आणि 15 एप्रिल रोजी केलेली 10% हंगामी भाडेवाढ मुदत संपूनही मागे घेतली. प्रवासी 2 रुपये अतिरिक्त बोजा टाकण्यात आला आहे, ज्यातून ज्येष्ठ नागरिकांचीही सुटका नाही. महामंडळाने आवाजवी खर्च व बेहिशोबी सवलती थांबवून ही भाडेवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, मनोज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पांझरा नदीवरील मांडळ, मुडी व शहापूर परिसरात केटीवेअर बंधारे उभारण्यासाठी आणि अमळनेर ते मुडी मार्गावरील रस्ते सिमेंट काँक्रीट पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. माजी सभापती डॉक्टर दीपक पाटील व शिवसेना नेते अण्णासाहेब माळी यांनी ही मागणी केली. बंधाऱ्यांमुळे भूजल पातळी वाढून पाणी टंचाई दूर होईल असे निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी यावर तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. खोकरपाट बहादरवाडीचे नवनियुक्त सरपंच नितीन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. सरपंच रमेश पाटील यांच्या राजीनाम्यानंतर नितीन पाटील यांनी पदभार स्वीकारला. आमदार अनिल पाटील यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. अमळनेर शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातून 7 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास 2 अज्ञात इसमांनी पांढऱ्या 4 चाकी गाडीतून येऊन एका गायीला काहीतरी खाऊ घालून तिचे अपहरण केले. सुभाष चौकातील पाववडा विक्रेते समाधान संतोष पाटील यांची ही गाय होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. वैश्यवाणी शेटे समाज मंडळातर्फे इंदिरा भवन येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यात खानदेशातील 90हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात संजीव शेटे, गजानन दलाल, शिवदास शेटे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष किरण तायडे, उपाध्यक्ष योगेश शेटे, संजय शेटे व कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. धुळे येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी जान्हवी जितेंद्र ठाकरे हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी अमळनेर येथील युवा परिषद धोबी मंडळाने केली आहे. याबाबत मंडळाच्या वतीने अमळनेर तहसीलदारांमार्फत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ही लढाई प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेची असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले न उचलल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मंडळाने दिला आहे. निवेदन देताना अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, उमेश वाढले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.